नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. न्यायालयाच्या आदेशानुसार राहुरी शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून गेली 50 ते 60 वर्षापासून व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमण केल्याची नोटीस बजावली होते. यानुसार अतिक्रमण आज दुपारपर्यंत ही दुकाने उद्ध्वस्त करण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते. राहुरी शहरात गेली 50 ते 60 वर्षापासून अनेकांनी रस्त्यालगत पक्के बांधकाम करून छोटे मोठे व्यवसाय सुरू केले होते. या माध्यमातून राहुरी नगर परिषदेला कर उपलब्ध होत होता. मात्र अचानक न्यायालयाचा आदेश धडकल्याने या आदेशाचे पालन करण्यासाठी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे सरसवले होते. आज मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील शनी चौक, स्टेशन रोड ते नाका नंबर 5 पर्यंत अनेक छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांचे दुकाने जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली होते. या अतिक्रमण मोहीम राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यासह पोलीस पथकाच्या चोख बंदोबस्तामध्ये दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार काळे मामा यांचं अतिक्रमणादरम्यान थाळीनाथ शहरातील पंचायत समिती शेजारी ज्येष्ठ पत्रकार काळे मामा यांचे झेरॉक्सचे दुकान होते. ते गेली 50 ते 60 वर्षापासून या ठिकाणी आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या संदर्भात त्यांनी न्यायालयातही केस दाखल केलेली आहे. सदर वाद हा प्रलंबित असल्याचे समजले आहे. अखेर मुख्याधिकारी ठोंबरेंनी ती दुकाने जेसीबीने उद्ध्वस्त केली. अतिक्रमण दरम्यान मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता आमची अतिक्रमण मोहीम सुरू आहे. यामध्ये जे रस्त्यात अतिक्रमण असेल व रहदारीला अडथळा ठरेल त्या सर्वांचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.